वडी आपली रेडी झालेली आहे अळूच्या पानाची, इकडे धोप्याचे पानं म्हणतात. आणि भाजी पण आपण बनवलेली आहे त्याच वडीची. तर बघा, टेस्टी वाटते खायला, पोळीसोबत खूप छान वाटते खायला. तर बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू. बघा, अशीच छान वाटते खायला. सर्वांना अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, तर आज मी धोपीच्या पानाची वडी बनवत आहे. याला भरपूर काही नावं आहे, अळूचे पानं वगैरे म्हणतात याला. तर हा काळा धोपा आहे. तर हा जास्त खाजवत वगैरे नाही, पण थोडासा राहते याच्यामध्ये. तर मी आता याची वडी बनवायला सुरुवात करत आहे. तर मी मस्त छान स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहे आणि याच्यानंतर मी याचे जे देठ आहे ते काढून घेणार आणि सोबतच मग मी याच्यासोबत जे साहित्य लागणार आहे तर ते मग मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर चला, छान आपली कापून झालेली आहे बघा. आणि सोबतच मी आता लिंबू आणि हे घेतलेलं आहे. तर आता याचा आपण पेस्ट तयार करूया. टमाटरचा पेस्ट रेडी झालेला आहे बघा. आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण याच्या तयार करूया बॅटर तयार करण्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ याच्यासाठी जास्त टाकते की ते त्याच्यामुळे छान क्रंची होतात. आणि थोडंसं याच्यामध्ये अर्धा वाटीपेक्षा पण कमी बेसन ॲड करते बघा. आणि तांदळाचं पीठ जास्त घेतलं जेणेकरून की क्रंची येतात त्याच्यामुळे. तर आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं अर्धा चम्मच अद्रक आलं लसणचा पेस्ट ॲड करते. आणि बघा, आलं लसणचा पेस्ट ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर मी जे मिरची पावडर वगैरे, हळद आणि थोडा मसाला ॲड करते. मी जिरा ॲड करत आहे आणि थोडीशी हळद ॲड करते. आणि तिखट जेवढं आवश्यक आहे तुम्हाला, तुम्ही तेवढं ॲड करा. मी 1 चम्मच ते थोडंसं जास्त इतकं ॲड करत आहे. आणि थोडासा धनिया पावडर ॲड करते. ओवा ॲड करत आहे. आणि ओवा याच्यासाठी की टेस्ट छान येतो ओव्यामुळे, हलकासा तिखटपणा पण राहतो. आणि थोडीशी तीळ ॲड करते, सफेदवाली. आणि बघा, तीळ ॲड करत आहे. आणि नमक ॲड करते. आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं नमक ॲड करा. तुम्हाला जेवढे पत्ते आहे त्यानुसारच तुम्ही नमक ॲड करा. आणि मग जे आपण पेस्ट तयार केलेला होता तो टमाटरची प्युरी, ते मी ॲड करत आहे याच्यामध्ये. आणि थोडंसं निंबू ॲड करते जेणेकरून की जे गळ्याला असं खाससारखं सुटते ना, ते सुटणार नाही. तर थोडंसं निंबू ॲड करते. आता कच्ची असतात तर थोडासा रस कमी निघतो. तर मी 2 निंबू घेतलेले आहे. तर बघा, आणि याला आता आपण छान याचा पेस्ट तयार करूया. बघा, थोडंसं पाणी याच्यात ॲड करते. जो आपण टमाटरची प्युरी बनवली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याचं हलकंसं गाढं ठेवते आणि बनवते. आता उन्हाळ्यामध्ये तर माझी पानं खूप कमी मिळतात. मी टबमध्ये लावलेले होते तर थोडेसे निघाले, तर चला म्हटलं, मुलांना खूप आवडते माझ्या अळूच्या पानाची वडी. तर मी आता सुरुवात करत आहे अळूच्या पानाची वडी. आणि हा जो धोपा आहे तो याला बर्मा राक्षस पण म्हणतात, काळा धोपा पण म्हणतात, भरपूर नावं आहे याचे. तर बघा, तुम्ही कोणत्या नावाने ओळखता तर ते कमेंट्समध्ये सांगा मला. तर मी बनवत आहे आता अळूच्या पानाची वडी. थोडं थोडं पाणी ॲड करत आहे जेणेकरून की थोडं व्यवस्थित होणार. तर बघा, खूप छान वाटते खायला. सिंपल आहे, इन्स्टंटली आहे. तर बनवून बघा. पेस्ट आपला छान रेडी झालेला आहे बघा.
आणि आता आपण याच्या वड्या तयार करून घेऊया. तर मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी आता उलटं करून हे पान ठेवते आणि त्याला असं बेसन लावायचे. थोडंसं जास्त बेसन लावलं की भाजी पण होते, याची रस्स्याची भाजी पण छान वाटते खायला. तर बनवून बघा. अळूच्या पानाची वडी आहे ही. आमच्या इकडे धोप्याचे पानं म्हणतात, काळा धोपा, सफेद धोपा असं म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात तर माहिती नाही, पण अळूचे पानं किंवा धोपा आणि बर्मा राक्षस असं मी ऐकलेलं आहे आतापर्यंत. जितकं बेसन कमी किंवा लावलेलं राहते ना, तर ते थोडंसं छान वडी बनते आणि टेस्ट पण वाटते खायला. थोडं उलटं शिदा लावावं लागते याला. आता मी एक उलटी लावलेली होती, आता सरळ लावते बघा. असं म्हणजे एक मागे पुढे लावावं लागते. तर मी आता 2 पाण्याची वडी बनवत आहे, कारण हे मोठे आहे त्याच्यामुळे. तर पूर्ण याला बेसन घातलेलं आहे छान व्यवस्थित. आणि आता आपण हे पानं याच्यावर फोल्ड करून घेऊया. कारण मोठी पानं आहेत तर छान वडी होईल याची. बघा वडी बनलेली आहे. अशाच आपण आता वड्या तयार करून घेऊया. पूर्ण आपल्या रेडी झालेल्या आहेत बघा आणि छान झालेल्या आहेत. तर आता आपण याला वाफेवर ठेवूया चाळणीमध्ये. तर चाळणी ठेवलेली आहे आणि खाली पाणी टाकलेलं आहे 1 कडवा. आणि छान चाळणीला असं तेल लावून घेते. कमी ठेवलेलं आहे पाणी आणि 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये गंजामध्ये. आणि याला छान तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये ज्या वड्या आपण बनवलेल्या आहे त्या आता याच्यामध्ये आपण आता ठेवून घेऊया. आणि 15 ते 20 मिनटं मिनिमम अर्धा तास तरी यांना आता छान होऊ देऊया. छान झाकून ठेवते जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे. तर मी वरून तांदूळ पण ॲड करते याच्यामध्ये. तर चला होऊ देऊया. वडी आपली रेडी झालेली आहे बघा आणि छान शिजली पण आहे, कलर पण आलेला आहे. आता हिला छान थंड होऊ देऊया. तर नंतर मग आपण याचे पीसेस करून याला तळून घेऊया. वडी आपली छान थंडी झालेली आहे. आता आपण याचे बारीक बारीक पीसेस करून घेऊया आणि मग थोडेसे काही तळून घेऊया, काही याची आपण भाजी बनवून घेऊया. चला तर बारीक पीस करून घेते याच्या, जेणेकरून आपण तळायला आणि तळल्यानंतर खूप छान वाटते ही खायला. तर मी आता तळायसाठी आणि भाजी पण थोडीशी बनवते डब्यावर टिफिनला. तर मी आता याचे पीसेस करून घेतलेले आहे. आता बघा मी आता सगळ्याचे असेच पीसेस करून घेते आणि तळून घेते आणि थोडेसे मग त्याची भाजी पण बनवते. छान आता पीसेस आपण केलेले आहेत आणि आता याला छान व्यवस्थित सगळ्याचे पीसेस करून आपण तळून घेऊया. ठेवलेली आहे तेल गरम करायला. आता तेल गरम झालेलं आहे तर आपण आता इथे पीसेस ते टाकून घेऊया, जेणेकरून तळायला आपल्याला इझी जाणार. बघा तळल्यानंतर हे पीसेस खूप छान वाटतात खायला. त्याच्यामध्ये खसखस पण टाकली जाते, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती तर मी आता सिंपलच बनवलं. तसंही असेच छान वाटतात हे खायला. तर खसखस पण टाकली तर खूप छान वाटते. आता आपण याचे हे सगळे तळून घेऊया. तळून झालेले आहेत आपले. आता याचे आपण यांना काढून आता याची पुन्हा भाजी दुसऱ्याची भाजी बनवूया. आता हे खायसाठी रेडी झालेले आहेत आणि हे आता काढून मी दुसरे त्याच्यामध्ये भाजीसाठी वेगळं तेल ठेवून बनवते. बघा थोडंसं तेल मी आता याच्यामध्ये ॲड केलेलं आहे
आणि तेल गरम ऑलरेडी झालेलंच आहे. तर आता आपण भाजी थोडीशी भुर्जीसारखं तयार करूया. तर मी आता याच्यामध्ये थोडंसं हलकंसं जिरं ॲड करत आहे. जास्त नाही, पण याच्यामध्येच आपण सगळं टाकलेलं आहे मटेरियल. तर थोडंसं जिरं ॲड करत आहे आणि थोडा कांदा आणि 2 मिरच्या त्या पण ॲड करत आहे. आणि टेस्ट येते. आता याला थोडं लालसर होऊ देते कांद्याला. झालेला आहे आपला. आणि थोडंसं नमक ॲड करते बघा चवीनुसार. आणि हे जे आपण पीसेस रेडी केलेले होते ते पण आता याच्यामध्ये आपण ॲड करूया. कोणी बारीक करूनच टाकतात, पण मुलांना माझ्या हे असेच आवडतात, तर मी असेच बनवते. पोळीसोबत खूप छान वाटते खायला. आणि हे बघा सांबार ॲड करत आहे याच्यामध्ये थोडंसं. आपल्या दोन्ही तळलेल्या आणि हे बघा भाजी आपली रेडी झालेली आहे. सांबार आणि हिरवी मिरची आणि कांदे आपण ॲड केलेले होते याच्यामध्ये. तर ही पण भाजी रेडी झाली आहे. पोळीसोबत खूप छान वाटते खायला. सांबार वरून थोडासा ॲड केलेला आहे याच्यामध्ये. तर ही टिफिनवर खूप छान वाटते. तर चला आता सर्व करूया.